जर प्रीमॅच्युअर बाळ झालेलं असेल तर त्याच्या पडद्याची तपासणी पहिल्या महिन्यातच करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यासाठीच तुमचे जे पिडियाट्रिशियन आहेत किंवा लहान मुलांचे स्पेशालिस्ट आहेत ते तुम्हाला नक्की अशा वेळी सांगतील की तुमच्या बाळाचा जन्म 9 महिन्याच्या आत झालेला आहे आणि त्यामुळे पहिल्या 30 दिवसातच त्याच्या पडद्याची तपासणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं। हा आजार वरनं दिसून अजिबात कळत नाही, म्हणजे तुम्ही म्हणाल डोळे तर व्यवस्थित दिसतात बाळाचे, तर याला वरनं दिसून आपल्याला हा आजार ओळखता येत नाही। आम्हाला डोळ्यामध्ये बाहुली मोठी करायची औषध घालून डोळ्याचा पडदा चेक करावा लागतो। काही वेळा आम्ही इनडायरेक्ट ऑफ्थॅल्मोस्कोपी नावाच्या एका मशीननं किंवा इक्विपमेंटनं हे पाहतो। काही वेळेला आम्ही कॅमेरे वापरतो हा पडदा बघण्यासाठी। आणि त्यामध्ये जर आम्हाला हा आजार अशा स्थितीत आढळला ज्यावेळी त्याला ट्रीटमेंटची गरज आहे तर त्यावेळी आम्हाला त्याला ट्रीटमेंट द्यावी लागते। ही ट्रीटमेंट 2 प्रकारची असते। एक असतं आम्ही त्या डोळ्याचं पडद्याचं लेझर ट्रीटमेंट करतो, जेणेकरून ज्या भागात रक्त पोचत नाहीये त्या भागाला आम्ही लेझरचा शेक देऊन तो वाढ थांबवू शकतो। पडदा सरकवण्यापासून, त्याचा पुढे जाण्यापासून आजार थांबवू शकतो। आणि दुसरा, ज्यावेळी हे रक्तवाहिन्यांचं जाळं खूपच जास्त असतं अशावेळी आम्ही डोळ्यामध्ये काही इंजेक्शन्स देतो, ज्याच्यामुळे ही जाळी कमी होतात, रक्तपुरवठा इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत होते आणि त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा लेझर ट्रीटमेंट करून हा आम्ही आजार थांबवू शकतो। ह्या आजाराला जर तुम्ही वेळेत उपचार नाही केले तर हा आजार वाढून पडदा सरकण्याची शक्यता खूप जास्ती असते। हेच जर आपण वेळेत उपचार केलेत तर जवळजवळ 95% बाळांमध्ये आपण दृष्टी वाचवू शकतो।